फक्त वय वाढलंय आमचं. तेही नाही वाढले, कशासाठी वय वाढले? मी 9 वर्ष झाले. नाही 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 मी दिसते पण 9 वय वर्ष वाढलंय ना? वाढलेलं माझं वय. नाही नाही अजिबात नाही. क्या बात कर रहे हो? नाही चहा नाही क्या बात रिसेंट कर आहे रहे हो? हे सगळं रिसेंट आहे. अरे क्या बात 3-4 वर्ष झाले फक्त. गायदिया परदेशच्या सेटवर ती वन्स किंवा ट्वाईस ती चहा म्हणजे घ्यायची. आता तर 3 वेळा चहा तर बाय डिफॉल्ट असायचा. 1 2 3 चला 3 3 वेळा. आता आता विचारा. 5 म्हणेल थोड्या वेळाने. एक्झॅक्टली. नाही नाही आता विचारा. 2 ती मगाशी वन्स और ट्वाइस म्हणाला, आता 3 वेळा झाली. आता विचारा. बाबुल का घर में छोड़ के चली ओलांडून वेस काहे दिया परदेस. रेडी रेडी. रेडी रेडी रेडी. ओके. सो इंट्रोडक्शन काय करायचंय मी? संसाराचं करायचंय का काहे दिया परदेस करायचंय? तुम्हीच सांगा. शिव गौरी. शिवगौरी ती काहीतरी वेगळं विचारते. संसाराचं सांग नाव. रोहित भानवी. असे करूया इंट्रोडक्शन. सो मी हे असंच म्हणाले की तू म्हणाली जरा कॅन्डिड ठेव, तर म्हटलं तुम्हालाच विचारते काय इंट्रोडक्शन करूया. तर काहे दिया परदेसचं रियुनियन आहे हे, आणि निमित्त खास आहे. संसारा हा त्यांचा चित्रपट आपल्या भेटीला येतोय. स्वागत शिव गौरी, ऋषी सायली. कसे आहात? मस्त. मी तर मस्त आहे. याचा मस्त सगळं मस्त. मराठी. सगळं मराठी. हो हो, मस्त हो, बोलतो तो बोलून एकदम मराठी. मी मराठी हो हो. मराठीतच बोलतो ना. हो. काय प्रॉब्लेम आहे त्यात? सायली कशी आहेस? मी मस्त आहे. मी हिंदीत बोललं पाहिजे खरं तर. काय सुरू आहे गाईज? व्हॉट्सअप. काय सुरू तू सांग. मी सांगू. ओके. सो आता काहे दिया परदेस नंतर पहिल्यांदा आम्ही एकत्र इतकं छान काम करतोय, आणि प्रेक्षकांनाही उत्सुकता होती, आणि त्याच्यापेक्षा जास्त आम्हाला आम्हाला दोघांना जास्त होती. उत्सुकता होती. तर सगळ्यात आधी हाय दर्शना, हाय राजश्री मराठी, आणि हाय आशिष. कसा आहेस तू? सगळे हाय. माय फॅमिली. म्हणजे माझ्यासाठी परत आपल्यासाठी रियुनियनच आहे हे सगळं. सो आणि आम्ही काही दिवसापूर्वी भेटलो होतो तर हे बरं आहे तुमचं. तुम्ही आमचं एकटे तर भेटला. झालेलं आहे रियुनियन लास्ट वीक. मी काय करू, तुम्ही एकटे भेटलात. मी सांगितलं होतं थांबायला माझ्यासाठी. येस. पण आय एम सो हॅपी की आम्ही दोघं एकत्र पुन्हा काम करतोय, आणि पहिला इंटरव्ह्यू तुमच्यासाठी करतोय, राजश्रीसाठी. बात आहे. पण मला सांगा आता, लाईक यू सेड की काहे दिया परदेस नंतर पहिल्यांदा एकत्र काम करताय. सो तेव्हाचे तुम्ही आणि आत्ताचे तुम्ही कसे आहात नेमके? एकमेकांबद्दल सांगा. तेव्हाचा ऋषी, आत्ताचा. तेव्हाची सायली आणि आत्ताची. सगळं same आहे. माझं सगळं same हिंदी आहे. सुधारलंय, याचं मराठी सुधारलंय. ओ वाव या करेक्ट हं. करेक्ट करेक्ट. नाही अदर दॅन दॅट काही बदल नाही मला असं वाटतंय. फक्त वय वाढलंय आमचं. तेही नाही वाढले, कशासाठी वय वाढले? मी 9 वर्ष झाले. नाही 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 मी दिसते पण 9 वय वर्ष वाढलंय ना? वाढलेलं माझं वय. नाही नाही अजिबात नाही. असं मग वाटतंय की कशाला? तू वय पण नाही वाढलंय. वय पण नाही. ठीक, आता ओके. पण आता हे जे टॉम अँड जेरी ही कॅट फाईट आहे, तेव्हाही ती तशीच होती का? न नाही, तेव्हा आम्ही ऍक्च्युली एवढं नव्हतं भांडायचं. नाही, तेव्हा आम्ही आता काहीच करत catfight नाही. जास्त होते आमची. हो. किंवा आता इतकी मैत्री हे झाली की आता असं अशी हा, मैत्रीची बोलून भांडणं टाकावं. जे होतात. वाटतंय ते बोलून टाका. तेव्हा आम्ही एकमेकांना सांभाळून घेण्यात जास्त वेळ जायचा. दोघेही नवीन होतो, दोघेही एकमेकांना सांभाळून घ्यायचो. कोणी माझं काही चुकलं तर हा मला सांभाळून घ्यायचं, याचं काही चुकलं तर मी याला सांभाळून घ्यायचंय. पण दोघांचाही पहिला प्रोजेक्ट होता ना. पहिला प्रोजेक्ट होता, आणि आमच्याकडे अजून कोणीच नव्हतं. असं होतं माझ्यासाठी. तर टेक्निकली तसंच होतं. फक्त तीच होती की आता कोणाशी बोलायचं किंवा काय कोणाशी डिस्कस करायचं, तर फक्त सायली. तर काहे दिया परदेस जेव्हा आम्ही करत होतो तेव्हा असंच होतं की हे बघ, काही प्रॉब्लेम झाला तर आपल्यालाच एकत्र काम करायचंय. आपल्याला एकमेकांना सांभाळून घ्यायचंय. तर इट वॉज डिफरंट ॲट दॅट टाइम. आता थोडंसं वेगळं आहे. आता ती स्वतः करते सगळं. आई स्वतः सगळं करतो, कारण आता मराठी यायला लागले. पण 9 वर्षांनंतर जेव्हा तुम्ही आत्ता भेटला होता या संसाराच्या सेटवर, तेव्हा असं असतं ना की आपण जस्ट लाईक यू सेड की वय फक्त वाढलंय, पण कामाच्या बाबतीमध्ये सुद्धा मॅच्युरिटी वाढत जाते. आत्ता परफॉर्म करताना तुम्हाला ते जाणवलं की आपण जर आणखीन अनुभवानंतर की अनुभव घेत घेत मॅच्युअर झालोय अजून कामाच्या बाबतीमध्ये? तसं तर होणार ना, तसं होतच. आणि ठहराव आलाय कामात. म्हणजे एक
म्हणजे मी ऋषीच्या कामाबद्दल बोलते. एक काय म्हणतो ना आपण, एक म्युझिकली याच्यात कळतं, म्युझिकच्या भाषेत कळतं की ठहराव कशाला म्हणतात. तो एक समजूतदारपणा, कुठे थांबायचंय, कुठे किती काम करायचंय, काय म्हणू आपण, करेक्ट शब्द त्याला ठहरावाच आहे पण मला ते एक्सप्लेन करता येत नाही. सो तो ठहराव येणं इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि तो त्याच्या कामात खूप आलाय आता. सो त्याला कुठेही ओव्हर होत नाही, जेवढं हवंय तेवढं होतं आणि ते तिथे थांबतं. सो ते खूप ब्युटिफुल आहे खरं तर. मला ते छान एक्सप्लेन करता येत नाही आता कदाचित. नाही छान एक्सप्लेन केलं. हो छान सांग तिच्या कामाच्या बाबतीत. आय थिंक तिला आता प्रॉपरली कळलंय की कॅमेरा समोर काय करायचं. कॅमेरा, जर तुम्ही कॅमेरावर काम करत आहात तर म्हणजे एक्सप्रेशन वाईज किंवा लुक वाईज काय वर्क होतो ना ते काम करून करून कळतं तुम्हाला. त्याच्या काय काय झालं, कारण मला आठवलं काय दिया परदेशच्या वेळेला मला हे येत नव्हतं. एक्झॅक्टली तर ते काम करून करून कळतं तुम्हाला की काय करू शकता तुम्ही. दॅट शी इज व्हेरी गुड ॲट नाव. मतलब ऐसा है की तो फिंगर टिप्स पे. पण फार मजा आली. आम्ही मध्यंतरी एक गाणं केलं होतं, लाजिरा नावाचं व्हिडिओ सॉन्ग, तेवढंच केलं होतं. त्या व्यतिरिक्त आम्ही काम एकत्र नाही केलं. काहे दिया परदेस, त्याच्यानंतर ते एक लव्ह सॉन्ग व्हिडिओ सॉन्ग केलं आणि त्यानंतर ही फिल्म केली. सो मध्यंतरी एक फिल्म आली होती आमच्याकडे, पण खूप प्रोजेक्ट मध्ये पुश केलं होतं पण काही वर्क झालं नाही. फायनली काहीतरी असं मिळालं जे आम्हाला आवडलं आणि वर्क झालं. प्रोजेक्ट येणार आहे आणि त्याला म्हणजे त्याला शूट व्हायलाही बराच वेळ आहे. पण माझी खूप इच्छा होती त्याच्यात ऋषीला कास्ट केलं गेलं पाहिजे किंवा काय, पण मला माहिती नाही कसं. ते कदाचित संसारासाठीच आमचं लिहिलेलं होतं, त्याच्यामुळे आधी इतके प्रयत्न केले तर ते काहीच झालं नाही. आणि एक प्रोजेक्ट सुरू होता होता थांबला काही कारणांमुळे. त्याचं स्क्रिप्ट लेवलला ते नीट पूर्ण झालं नव्हतं, त्याच्यामुळे तो थांबवला गेला. नाहीतर तो कदाचित आधी आला असता. ती ट्रॅव्हल लव्ह स्टोरी होती. अगेन लाजिरा ज्यांनी गाणं केलंय त्यांचीच ती फिल्म होती. तर ते नाही झालं आणि हा योग जुळून आला असं मला वाटतं. आणि आम्ही खूप वाट बघत होतो एखाद्या चांगल्या कामाची एकत्र. आमचं ठरलं होतं की आम्हाला एकत्र काम करायचंय पण चांगलंच काम करायचं. त्यामुळे काहीतरी वेगळं करायचं. कारण सुरुवात पण आमची तशी झाली होती. काहीतरी वेगळं होतं. काहे दिया परदेस वॉज ॲब्सोल्युटली डिफरंट. तर तसंच काहीतरी करायचं होतं की काहीतरी वेगळं करूया. येस. तर या नोटवर सायलीचा चहा आलेला आहे, तो जरा आपण देऊयात तिला, म्हणजे जरा मूड अपलिफ्ट व्हायला अजून मदत होईल. पण त्या काहे दिया परदेशच्या सेटवर ही अशीच होती का, चहा चहा चहा? नाही नाही, क्या बात कर रहे हो? नाही, चहा नाही. क्या बात रिसेंट आहे हे सगळं, रिसेंट आहे. अरे क्या बात. 3-4 वर्ष झाले फक्त. काहे दिया परदेशच्या सेटवर ती वन्स किंवा ट्वाइस ती चहा म्हणजे घ्यायची. आता तर 3 वेळा चहा तर बाय डिफॉल्ट असायचा. 1 2 3 चला 3 वेळा. आता आता विचारा. 5 म्हणेल थोड्या वेळाने. एक्झॅक्टली. नाही आता विचारा. 2 ती मगाशी वन्स और ट्वाइस म्हणाला, आता 3 वेळा झाला. आता विचारा किती वेळा सध्या. चहा? किती वेळा चहा आता पिते तू किती वेळा चहा पितेस? 10 वेळा? 10. आशिष 10 वेळा म्हणतोय. 10 वेळा पितेस? नाही, हे बघ, सकाळी मला पहिले ऐक मी सांगतेय ना, सांग ना. आता मला पण मोजायला मिळेल तुमच्यामुळे. सकाळी मी उठल्यावर 10 नाही, सकाळी उठल्यावर पहिला एक चहा लागतो. त्याच्यानंतर नाही टंपभर नाही, थोडासा. त्याच्यानंतर असं होतं की अजून एक चहा हवी. आता मेंदू सुरू व्हायला एक चहा हवाय. सकाळ झाली म्हणून एक चहा, मेंदू सुरू व्हायला काम सुरू करायला एक चहा असं तिसरा होतो. त्याच्यानंतर जेवण झाल्यावर एक होतो, चौथा. त्याच्यानंतर संध्याकाळी झाल्यावर पण चहा होतो. मला फार आवडतो जेवण झाल्यावर चहा. त्याच्यानंतर आणि मला माहितीये, आता हे राजश्रीचे जे काही प्रेक्षक असतील, प्लीज इथे कमेंट मध्ये लिहा. खूप लोकांना सवय असते आणि जी फार प्रिय असते की जेवण झाल्यावर चहा लागतो एवढूसा. ओके, सगळे मान्य करतील. 4 वाजले म्हणून उगाच एक चहा लागतो. संध्याकाळचा एक चहा लागतो. 6 झाले? हो, 6 झाले. आणि एक रॅन्डम चहा. नाही, आणि एक झोपायच्या आधी पण लागतो मला. आणि एक रॅन्डम चहा.
कोणी आता आलंच पाहुणे घरी भेटायला. 8 आई शपथ, तेव्हा ती कमी पित होती म्हणजे Exactly. सेटवर असताना. 2 किंवा 3 मॅक्स. वेळच देत नव्हते एवढा चहा प्यायला. एवढा काम काम काम. पण मला सांगा, तुमच्या दोघांची सेटवरची म्हणा किंवा मालिका सुरू होण्याच्या आधीची ती पहिली भेट कशी होती नेमकी? खूप ऑकवर्ड होती, ऑकवर्ड. खूप ऑकवर्ड. ओके. याद आहे तुम्हाला? हा हा, नाही तुला आठवत नाही? नाही ते आपलं ते लुक टेस्ट चालू होतं. हा. हा, अरे ते मडला मॉक शूट सारखं शूट केलं मॉक शूट आपलं. सारखं शूट केलं होतं. तेव्हा पहिली भेट झाली होती आणि खूप ऑकवर्ड भेट होती, कारण दोघांनाही असं करायचं होतं की आम्हाला बोलायचं आहे, पण काय बोलू, काय म्हणजे बोलू? हा, आईस कळतच नव्हतं. हा, आईस ब्रेक नाही झालं होतं अजिबात आमचा आईस ब्रेक आमच्या वर्कशॉपला झाला असेल. नाही, वर्कशॉपला पण नाही, नाही. शूट चालू केला त्यानंतर. वर्कशॉप पे हुआ था वो, बहुत चीजें हमें करने बोली थी आपल्याला सगळं सायली काय- तोच काय- छान मराठी बोलतोय, तू हिंदी बोलायला आता लागलीयस. ते आता उलटं झालंय. मी सुरुवातच इंटरव्ह्यूची आता याने मी- केली की माझं हिंदी सुधारलंय, त्याचं मराठी सुधारलंय. आता मला बोलू नका. तेव्हा हा, तुम्ही ठीक आहे, हिंदीत काय? बोलायचं. हा, तेव्हा हिंदी. हिंदी. हा कारण नाही तेव्हा मी मराठीतच बोलायचे, कारण त्याला मराठी शिकायचं होतं. हा. नाही, अजय सरांनी असं सांगितलं होतं की सुरुवातीला सुरुवातीला नाही, कोणीही सांगायचं नाही ऋषीला, कोणी सांगायचं नाही की काय, म्हणजे काय अर्थ आहे, काय म्हणजे स्क्रिप्ट मध्ये काय लिहिलेलं आहे, कोणी सांगायचं नाही. ते नाहीच. मग पण तेव्हा माझंही हिंदी इतकं बरं नव्हतं, माझ्या तोंडून मराठीच निघायचं. Anyway. हा, येस, फर्स्ट मीट. तर, नाही फर्स्ट मीट Mock तर shoot ते मॉक शूट होतं मडला, भयंकर. आणि मी नाशिकहून आले होते आणि रात्री वगैरे चालू होतं, उशिरापर्यंत चालू होतं काहीतरी. उशिरापर्यंत चालू होता आणि मी खूप प्रयत्न केला होता की काहीतरी बोलायचं तिच्याशी. आणि मला ती रूम पण आठवते. हा, मलाही आठवते. आणि ती काही बोलत नव्हती. हा, ओके, सिरियस एवढं बोलली, फक्त एवढं. मी असंच करते पहिल्यांदा. कसा आईस ब्रेक होणार? पण नंतर कोणी इनिशिएटिव्ह घेतलं? सायली, ती मैत्री जरा करूया, कारण तुम्ही लीड पेअर साकारलं त्या मालिकेत. कोणी नाही, मला वाटतं खूप ऑर्गॅनिकली झालं. ऑर्गॅनिकली झालं, खूप ऑर्गॅनिक. खूप काहीच केलं नाही खरं तर. आम्ही मी सांगते ना, आमच्या दोघांचाही पहिला शो असल्यामुळे, पहिलं काम असल्यामुळे, म्हणजे इंडस्ट्रीतलंच पहिलं काम असल्यामुळे, असं नाही की एकत्र पहिलं काम आहे. हा, इंडस्ट्रीतलंच पहिलं. हो. अरे म्हणजे नौखे, लिटरली न्यू कमर्स, न्यू फेसेस होतो आम्ही. आणि काय म्हणू आपण, काहीच माहिती नाही. त्यातल्या त्यात त्याने थोडं फार तरी टेलिव्हिजन केलं होतं, माझं तर काहीच नाही. मी ढच होते, पूर्ण ढ. अजूनही आहे असं मला वाटतं. तर ते तो आणि मी असं होतं ना की भाई आता काहीच नाही करू शकत, सांभाळूनच घ्यायला लागणार एकमेकांना, कारण बाकी सगळे दिग्गज, सगळे दिग्गज, सगळ्यांनी खूप काम केलं होतं, खूप काम ऑलरेडी, उत्तम कामं केलेली. खूप काम नाही, उत्तम कामं केलेली. असं एक असतं ना, एक फक्त क्वांटिटी असतं आणि एक क्वालिटी असतं. तर क्वालिटी वर्क केलेले सगळे त्यांच्या बरोबर. तर आमच्या दोघांचं असं व्हायचं की अरे बापरे. तर त्या काय म्हणू आपण, एकाच बोटीत प्रवास करत असल्यामुळे कदाचित आमची एकदम आपोआप मैत्री झाली. पहिले सांभाळून घेणं झालं, मग मैत्री झाली. वा, तुझ्या मते काय तो पॉइंट किंवा ते सांभाळून घेणं पण तुझ्यासाठी महत्वाचं ठरलं मैत्री व्हायला? कारण असं असतं ना की को-स्टार बरोबर मैत्री तर पाहिजेच. एक्झॅक्टली. नाही, मैत्री तर पाहिजेच, ते होते, म्हणजे तसं काही नाही. पण एव्हरीवन एल्स, सगळ्यांनी खूप काम केलं होतं आणि फक्त आम्हीच होतो ज्यांना काहीच कळत नव्हतं की काय कॅमेरा कसा फेस करायचा. अजय सर ओढायचो आमच्यावर की लाईट कुठे, लाईट घ्या. आता लाईट कुठे, लाईट आम्हाला काय माहित कुठे लाईट. हो, लाईट घ्या म्हणजे काय करायचं, काय कुठे लाईट, कुठली लाईट म्हणजे काय करायचं, लाईट घ्या. मी तर अशीच बघायचे, कधी तुला कळणार आहे मार्कवर येणं, कधी तुला कळणार आहे कसं. इतकं असं वाटायचं की यार कधीच नाही येणार आहे आपल्याला कदाचित. त्याच्यामुळे मला बरं वाटलं आता हा जे काय बोलला मगाशी. टॉप झाली आता ती, तिला माझ्या टॉप. जाऊ दे, तुझं कंटिन्यू लाईट घ्यापर्यंत आला होतास तू. हा, तर असंच चालू होतं कंटिन्युअसली. तर जर मला काही कळलं ना, तर मी तिला सांगायचो की असं काहीतरी आहे, मला असं वाटतं सरांना असं हवंय वगैरे वगैरे. तिला काही कळलं तर ती अच्छा, सरांनी सांगितलं होतं की येशीला काही सांगायचं नाही स्क्रिप्ट बद्दल. पण मला खूप इन्सिक्युअर वाटत होतं, कारण
मला काहीच कळत नव्हतं की आता मी काय करू, म्हणजे जे मी करतोय ते ओके आहे की नाही, मला काहीतरी रेफरन्स हवा. तर ती असं सिक्रेटली मला सांगायची, सगळं नाही पण थोडं अजय सर सॉरी, पण ते सिक्रेटली थोडंफार सांगायचीच मला की असं असं सीन आहे आणि असं असं होतोय, मी एक्झॅक्ट नाही सांगणार तुला पण असं असं होतोय, चल आपण करूया. अशी एक बिचाऱ्याला काहीच कळत नव्हतं यार. मराठी ना वाचता येत नव्हतं ना, म्हणजे वाचता येत होतं, हिंदी सारखंच मराठी लिहिलं जातं पण अर्थ थोडी नाही कळणार नाही काय वाचता पण लिहिलंय येत त्याचा. नव्हतं. म्हणजे एकदा तर त्याच्याकडनं खूप रट्टा मारून घेतला होता. हम्म. कुछ तो दिया था ना. शुभांगी मॅमने, हा हा शुभांगी मॅमनी म्हणजे शुभांगी मॅमनी नाही, माझ्याकडे एक स्क्रिप्ट आली, ठीक आहे, मोठा एक मोनोलॉग मराठीत विकेट ठीक आहे, की हे करायचंय, म्हणजे अर्धा तास आहे तुझ्याकडे, पाठ कर आणि तुला करायचंय. असोसिएट डायरेक्टरनी आणून दिली होती मला असं वाटतं. तर फर्स्ट ऑफ ऑल मी खूप नर्वस होतो की आता कसं करणार मी. आफ्टर दॅट थोडंसं मी म्हणजे प्रयत्न केला मी की चला प्रयत्न करू बघू. फर्स्ट लाईन दॅट इज इट, एक लाईन पाठ झाली मला फक्त अर्ध्या तासात एक लाईन. मग त्यानंतर मी सायलीकडे गेलो की आता कसं करायचं वगैरे. मी जे बाकीचे सिनियर होते त्यांच्याकडे गेलो की आता कसं करू मी, हे होईल काय नाही, काय एक लाईन करून होईल, म्हणजे अजय सर मॅनेज करणार, काहीच प्रॉब्लेम नाही. अच्छा ठीक आहे. मग मी शिवांगी मॅमकडे गेलो की मॅम कसं होणार आहे आता, मी कसं करूँ मी. कि नहीं बेटा ये तो बहुत गलत है, बहुत गलत किया इन लोगों ने तुम्हारे साथ, ऐसा नहीं करना चाहिए था, तुमको नहीं आती मराठी, अब कैसे होगा, ये बहुत गलत किया. आणि मी खूप नर्वस होतो. आणि मला सेटवर बोलावलं, मी सेटवर गेलो. सेटवर जाऊन मी अजय सरांना सांगितलं सर नहीं आ रहा सर. ए किसने दिया इसको, सायली का स्क्रिप्ट है, जा तू यहाँ से. तो आई शपथ. त्याच्याबरोबर खूप प्रँक्स केले, खूप प्रँक्स ते ठेचा प्रँक एक मला सांगितलं, ठेचा प्रँक मला सांगितलं की खाऊन बघ भाजी आहे, मी भाजी सारखं खाल्लं मी. आणि त्याला आता तरी थोडंफार तिखट सहन होत असेल. नाही अजूनही अजूनही नाही होत. ओके. त्याला घाम म्हणजे घाम फुटला, त्याला इथे इचिंग सुरू झालं का, म्हणजे त्याचं डोकं बनबणायला लागलं. ती नाशिकची कोणाला हे माहितीये का, झटका पाणी. हो मला माहिती. हा त्याच्यात आता तिथे बाहुबली वगैरे असं काही मिळायला लागलं. ती जर ऋषीने खाल्ली ना, आय स्वेअर ऋषी प्लीज चालते एक बार. मी नाही खाऊ तर शकत. तसा त्याला लागला. आणि फार तिखट नव्हता ठेचा, आपल्यासाठी खूप नॉर्मल होता. त्याच्यासाठी नॉर्मल तिखट म्हणजे सुद्धा उच्च कोटीचं तिखट. आणि आम्ही त्याला म्हटलं अरे भाजी येते घे, तर त्याने भाजी एवढी वाढून घेतली, म्हणजे भाजी एवढं वाढून घेतला ठेचा. आणि भाजी लावून खातो तसं एवढा व्यवस्थित मोठा घास घेतला आणि जे पूर्ण वेळ. तर त्याच्यावरनं मला असं वाटतं तो मिरचीचा सीन लिहिला होता का, ते आधी झालं होतं का, मुझे ऐसा लगता है शायद वो बाद में इन्होंने लिखा ये ठेचा के बाद. नहीं पण मिर्ची सीन वाज एनीवेज इंस्पायर्ड ना. मिर्ची सीन इज नॉट ओरिजिनल. हम दिल दे चुके सनम. हो पण त्यातही तुला आता हे होतंय कळल्यानंतर तो झाला तो होता, लिहिला असं मला असेल. वाटतं. पण जेव्हा तुम्ही असू स्क्रिप्ट शकतं वाचायचात, म्हणजे सायली तर पहिली सिरियल, ऋषीनी हिंदीत थोडं केलं होतं आणि मग मराठी पहिली सिरियल. तर जेव्हा सीन समोर यायचे तेव्हा जेव्हा तुम्ही एकत्र असायचात सेटवर, तुम्हाला प्रश्न पडायचा का की आता काय आहे पुढे, आता एक नवीन परीक्षा, असं व्हायचं? कारण सगळंच नवीन होतं ना. मला खूप व्हायचं. हा मला असं खूप वाटायचं की आता आणि हे सांगायचं नाही स्टोरी यार पूर्ण. अख्खी गोष्ट कधीच कोणी सांगितली नाही, कसं लग्न होणार आहे. मला एपिसोड सीन पण माहित नव्हता. आज मी दुसरा सीन काय करतोय ते मला माहिती नाही. ते मला माहिती नाही, मी नाही. आता काय सीन करतोय माझ्याकडे जे script आहे, ते पण माहित नाही मला. कारण तू त्याच्याकडे फक्त हिंदी पार्ट यायचा का, त्याचं जे आहे नाही ते? अख्खी पूर्ण script यायची? यायचा, फक्त त्याला कळायचं नाही काय लिहिलंय त्याच्यामध्ये. तो ना तो शेवटचं वाक्य लक्षात ठेवायचं. हा मराठीचं आमचं जे काय असेल ते क्यूचं वाक्य तो लक्षात ठेवायचा. आता तू म्हणालीस काहीतरी म्हण की कुठे चाललायस, कुठे चाललाय. तर शेवटचं तुझं असेल ना कुठे चाललायस, तर ते तो लक्षात ठेवायचा आणि मग बोलायचं त्याचे वाक्य. इतकं हे होतं. एवढी मेहनत केली यार. आणि कधी कधी कसं होतं ना की जर
तुमच्याकडे ना कम्प्लीट कंट्रोल आहे, म्हणजे तिला आहे आणि सगळ्यांना होतं. तर कधी कधी ते वाक्य थोडंसं चेंज करून बोलायचे आणि मला कळतच नव्हतं की आता मी काय बोलू, मी कसं बोलू. आता माझ्याकडे मला ते क्यू हवं, म्हणजे चला आता जर असा एक क्यू असेल तर मला एक दोन एक्झॅक्ट वेळा क्यू हवं. माझ्याकडनं असं झालं की मी तेव्हा तो चिडला होता माझ्या. तर मी काय झालं ना की मी रट्टा मारून नाही करू शकत. आपण मराठी वाचून, लक्षात मराठी वाचलेलं काय म्हणायचंय, मुद्दा काय, बेसिक महत्वाचे शब्द लक्षात ठेवायचा. तर आता कधी कधी असं वाटायचं ना की नाही हे वाक्य आधी घेतलं तर बरं होईल. तर ते चुकून ना आता मी पण शिकाऊ होते ना, मी पण शिकतच होते. तर मी त्यात ते शुभांगी मावशी, मोहन काका, मोहन जोशी या सगळ्यांना बघत बघत मी ते काहीतरी माझ्यात इम्प्रोवाइज करायचा प्रयत्न करत होते. त्याच्यात याची वाट लागायची. कारण मी जर आता असं वाक्य आहे की शिव मी आले तर चालेल का तुझ्या बरोबर, मला इकडे इकडे जायचंय, मला इकडे इकडे जायचंय, मी तुझ्याबरोबर आले तर चालेल का, असं एक जरी स्विच केलं तरी गेलं टप्पा, direct टप्पा. आणि तेव्हा तो माझ्याशी मैं क्या करूं, मुझे समझ में नहीं आता, मुझे क्यों दो यार, मुझे क्यों का लाइन दो मेरी. असं सांगायचं की काय एवढं चिडतोयस, एक शब्द इकडचं तिकडे गेला. नंतर मला आता कळायला लागलं, नंतर कळायला लागलं की जर मी दुसऱ्या भाषेत काम करत असते जी भाषा मला येत नाहीये तर काय इश्यू झाला असता. खरंय. मग मी त्याला क्यूचे वाक्य द्यायला. वा, शाळा होती. नाही तर मी त्याला सांगायचं की मी असं करणार आहे. पण शिव आणि गौरी ही जोडी अशी होती ना की प्रेक्षकांनी खूप प्रेम केलं त्या जोडीवर, डोक्यावर घेतली ती आजही जोडी. अजूनपर्यंत तुमचे व्हिडिओज ते व्हायरल होतात सिरियल मधले कट करून, आणि लोक कमेंटही करतात की एकत्र इंटरव्ह्यू करा. सो मला सांगा, सुरुवात जेव्हा झालेली इंटरव्ह्यू एकत्र, पण जेव्हा सुरुवात झाली होती तर तुम्हाला कधी जाणवलं की भाई काय क्रेज आहे या जोडीची, किंवा आपण किती आवडतोय प्रेक्षकांना, हे तुम्हाला कोणत्या मुमेंटला कळलं? कारण त्यानंतर आणखीन जबाबदारी असते ना की आपण एवढं प्रेक्षक प्रेम करतायत, आपल्याला छानच डिलिव्हर करायचं. आता मला असं वाटतं मी खूप यंग होतो तेव्हा, आणि काही ते रिस्पॉन्सिबिलिटी वगैरे काहीच नव्हती. मला सगळं आवडत होतं. व्हेरी जेन्युइनली आय वॉज एन्जॉईंग एव्हरीथिंग. काही रिस्पॉन्सिबिलिटी वगैरे काहीच नाही. ऑनेस्टली त्यांनी मला सांगितलं होतं की एकदा शो सुरू झाला ना की तू बाहेर म्हणजे पडू शकणार नाही. आणि मला असं वाटलं होतं की काय म्हणजे किती फरक पडणार, ठीक आहे म्हणजे बघू काय. आणि सगळे मला तसं सांगत होते की असंच होणार आहे, तू बघ. मला असं वाटलं की ठीक आहे, होईल, ठीक आहे, थोडंफार म्हणजे होणार. पण शो सुरू झाला आणि मला असं वाटतं की 1 महिन्यानंतर वगैरे 1-1.5 महिन्यानंतर लिटरली असं झालं की आम्ही बाहेर पडलो ना तर कम्प्लीट असं एक क्राऊड म्हणजे गॅदर व्हायची, कम्प्लीट क्राऊड गॅदर व्हायचं शिवगौरी सगळीकडे. आणि तेव्हा मला कळलं की ओके, ते लोक खरं सांगत होते, मला कळत नव्हतं. पण ऑब्व्हियसली आय वॉज यंग, मी फक्त एन्जॉय करत होतो आणि मला खूप खूप मजा आली. सायली, तुझ्यासाठी ती मुमेंट काय होती? मी खूप गमतीशीर सांगते तुला. किती रिलेट होईल आता मला माहिती नाही, किंवा कसं करेक्ट बोलते की नाही माहिती नाही. पण मला तेव्हा रिअलाइज झालं की आपल्यावर किती प्रेम करतायत लोक. क्रेज किंवा फॅन क्लब नाही म्हणणार मी, ती आमची माणसं आहेत असं मला फार जेन्युइनली मला असं वाटतं की शिव आणि गौरीवर प्रेम करणारी जी लोक आहेत, जे आपण फॅन्स म्हणतो ज्यांना, त्यांना आम्ही फॅन्स कधीच म्हणू शकत नाही. ती आमच्यासाठी आमची माणसं आहेत. कारण त्यांनी इतकं घरातल्यांसारखं प्रेम केलं ना. आम्ही कोकणात गेलो होतो कुठल्या तरी प्रमोशनला का कुठल्या तरी इव्हेंटला, एक्झॅक्ट आठवत नाहीये मला. आपण असं एक रिसॉर्ट होतं, मग तिकडे बरेच लोक होते, त्यांच्याशी गप्पा मारत होतो. एक खूप ब्लर मेमरी आहे मला. चॅनल मधले आपल्या बरोबर होते 2 मुली, आणि आपण कोकण तर कोकणात गेलो होतो. आणि जेव्हा ना लोक तुम्हाला तुमच्या घरी जेवायला बोलवतात किंवा तुमच्यासाठी काहीतरी पदार्थ बनवून आणतात, तेव्हा मला असं वाटतं की त्यांनी तुम्हाला आपलं म्हटलंय. सो दॅट टाइम आय रिअलाइज की आपल्याला यांनी ऍक्सेप्ट केलेलं आहे आणि आपल्यावर किती प्रेम करतात. कारण एखादा पदार्थ बनवून खाऊ घालणं हे ना खूप याच्यासाठी खूप प्रेम असायला लागतं. बरोबर. सो तेव्हा ते व्हायला लागलं.
एक मला आठवत नाही 6 महिन्यांनंतर आम्ही कोकणात वगैरे गेलो होतो. आधी गेलो होतो आधी गेलो होतो. हा, म्हणजे लग्नाच्या सिक्वेन्सच्या आधी. बरोबर 3 महिन्याच्या आत. 3-1 महिने झाले असतील शोला. आणि तेव्हा आम्ही तिकडे गेलो होतो आणि ते इतक्या प्रेमाने तुम्ही या बसा आमच्याकडे, आम्ही तुम्हाला हे आणू का खायला, ते आणू का, किंवा लिटरली काही काही पदार्थ बनवून यायचे. अजूनही हे जी प्रेम करणारी काही मंडळी आहेत आमच्यावरची, ती मला माझ्या वाढदिवसाला उकडीचे मोदक वगैरे पाठवतात. वाव. तर हे त्यांचं प्रेम आहे. आणि तेव्हा मला रिअलाइज झालं की क्रेज नाही, प्रेम आहे. प्रेम आहे. आणि ते प्रेम मग ते मला असं वाटतं की आमचं रिस्पॉन्सिबिलिटीच म्हणायला लागेल, पण आमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की आम्हाला ते रिटर्न कसं करता येईल तर चांगलं काम करू. करेक्ट. तू आता लग्नाच्या सीनचा उल्लेख केलास. खरं तर टेलिव्हिजनवरची लग्न ही आठवडाभर सुरूच असतात. रोज जायचं तर कॉस्ट्युम घालायचं, सीन करायचे, खूप ड्रामा येणार, असं बरंच काय काय आठवडा चालतच असतात ती लग्न. प्रेक्षकही बघत असतात, तुम्ही शूट करत असतात 24-24 तास. मला सांगा, शिव गौरीचं लग्न कसं झालं? किती दिवस तो सिक्वेन्स तुम्ही व्हेरी शूट केला? व्हेरी फास्ट 2 दिवस शूट केलं होतं. 2 दिवस शूट केलं होतं आणि 24 तास वगैरे काय नाही. अजय सरांनी मला वाटतं 13 तास 14 तास एक शिफ्ट एक्सटेंड झाली होती. पण त्याच्यात सुद्धा मी नवरी होते. मला तर आधीच सोडलं होतं. तू फ्री झाली. हा ठीक आहे. मला तर 12 तासाच्या शिफ्टला पण आधी सोडलं. पण तरी ओनली 2 days ऑफ शूट आणि 1 दिवस शिफ्ट एक्सटेंड झाली होती, फक्त तेवढंच. एक्सटेंड म्हणजे पण 1-1.5 तास. 1-1.5 तास म्हणजे असं काही नाही. सो नो हेक्टिक असं की रोज जा, तेच कपडे घाला, तोच लुक करा, काही फुल नाही. स्पीड शूट केलं होतं आम्ही. एवढं स्पीड मध्ये लग्न झालेलं शिवगौरी. आणि पण किती सुंदर लग्न झालं होतं ते. म्हणजे मला जर आता कोणी बघायला लावलं, अजूनही मला वाटतं OTT आणि याच्यावर काय दिया परदेस व्यवस्थित सुरू आहे. आणि लोकांना तर ती बघायला मिळते पहिल्या एपिसोड पासून, तर बघतायत काही जण. तर ते आत्ता जरी मला बघायला लावलं तरी मला रडू येईल. इतकं ब्युटिफुल आणि इतकं आपल्या घरातलं लग्न वाटतं ते काय फार शोषावालं लग्न नव्हतं. सिम्पल वेडिंग. तोपर्यंत असं सिरियल मध्ये क्रेज पण आलं. म्हणजे मला असं वाटत नाही की तोपर्यंत असं काहीतरी कुठेतरी हळद मेहंदी संगीतचा क्रेज नव्हता, काही नाही. खूप सुंदर. आणि आपलं आता कोकणी बॅकग्राऊंड दाखवलं होतं माझं. तर कसं घरात लग्न होईल, घरातल्या घरात मेहंदी काढली जाईल आणि सगळं. आणि त्याच्यानंतर मला वाटतं UP साईडचं पण, तर ते त्यांच्या पद्धतीची साडी मला नेसायला लागली. त्यातही फार असं अवाजवी काही केलेलं नव्हतं. तर त्यामुळे ते जास्त रिलेट होतं आणि ते जास्त कनेक्ट होतं. नाहीतर असं कधी कधी होतं ना की चालूच आहे लग्न, संपतच नाहीये. म्हणजे मला असं वाटतं की 5 एपिसोड काढले होते आम्ही फक्त 2 दिवसात. 2 दिवसात. युजली असं असतं की 5 एपिसोड साठी 1 आठवडा लागतं शूट करायला. तर एक्झॅक्टली द सेम सिच्युएशन वेअर तुम्ही सेम कपडे घालता दररोज, सेम कपडे, सेम सिच्युएशन, सेम हेअर, सेम लोकेशन. वा. पण ना शिवगौरीचा जो काही रोमॅन्स होता, एक अबोल म्हणूया आपण त्याला, त्याच्या रील्स मी अजूनही अनेकदा फीडवर बघते, ज्याला आत्ताची गाणी लावली असतात आणि ते सीन्स तुमचे असतात, राईट? सो मैत्री तर झाली मालिका सुरू झाल्यानंतर काही दिवसांनी, पण रोमॅन्टिक सीन्स ते फनीएस्ट पण असू शकतात अनेकदा, ज्या तुमची मैत्री छान असते, राईट? शिवगौरीचे रोमॅन्टिक सीन कसे शूट व्हायचे, कोण सांगेल? मला ऑनेस्टली असं वाटतंय की असे सीन्ससाठी ना तुम्हाला एक केमिस्ट्री लागतं. ठीक आहे, केमिस्ट्रीचं कसं आहे, केमिस्ट्री असते किंवा नसते, म्हणजे इट इज जस्ट लाईक दॅट. तर एक नॅचरल केमिस्ट्री होती, म्हणजे जे स्क्रीनवर रिफ्लेक्ट झाली, दॅट इज हाऊ इट वॉज. नाहीतर कसं असतं ना, कधी कधी तुम्ही कितीही ट्राय करा की अच्छा असं करूया तसं करूया, नाही वर्क होत. ते नॅचरली वर्क झाली. आणि आय डोंट नो हाऊ, कारण त्याआधी म्हणजे मलाही खूप असं अजय सर खूप बोलायचं की तू काय करतोय, तिलाही खूप बोलायचं सही बोलो. हां, अजय सरांचं असं होतं की काहीतरी गडबड होतोय, असं नाही करायचं तसं करायचं. पण जसे ते रोमॅन्टिक सीन सुरू झाले, सगळं सेट झालं. मला असं वाटतं की आमच्या मैत्री बरोबर ते इव्हॉल्व्ह होत गेलं. जसं जसं आम्ही पहिले अनोळखी होतो, मग नंतर हळूहळू ओळख वाढत गेली, हळूहळू मैत्रीत रूपांतर झालं. तशी ती केमिस्ट्री पण बिल्टअप होत गेली डे 1 पासून.
मग पहिले जो ऑकवर्डनेस होता, त्याच्यानंतर मग नंतर आम्ही भेटायचो, आम्ही मिठी मारायचो. तर हे जसं मैत्रीत उलगडत गेलं ना, तसं त्या सिरियल मध्ये पण उलगडत गेलं असं मला वाटतं. आणि ते आमच्या ते का इतकं लोकांना आवडतं त्याचं कारण मला तर असं वाटतं की जे ते आम्ही सिरियल मध्ये करत होतो ते आमच्या रिअल लाईफ मध्ये पण हळूहळू उलगडत होतं. आणि इतकं छान वाटत होतं तेव्हा. बरं आम्ही नवखे होतो, खूप रॉ होतं हे सगळं. कारण रोमॅन्टिक सीन मलाही नाही वाटत त्याने कधी केले असतील त्याच्या आधी. मी तर केलेच नव्हते. मी तर केलेच नव्हते कारण माझी पहिलीच सिरियल होती. तर ते शिकता शिकता आम्ही करत होतो ना, त्याच्यात ते खूप नॅचरली येत होतं. आणि आता कदाचित स्टील ह्याच्या बरोबर नाही, ऋषी बरोबर नाही, पण मला असं वाटतं की कधी कधी मग आता आम्ही ऍक्टर म्हणून कदाचित विचार करू की रोमॅन्टिक सीन कसं, तेव्हा विचारच करत नव्हतो ना. तर तेव्हा जे नॅचरली जे काही होत होतं, ऑर्गॅनिक येत होतं, तर ते सगळ्यांनाच आवडू शकतं. कारण आता ही अशी मध्ये जी काही अनबन होते, जी काही मस्ती होते आमची, ती तितकीच नॅचरल आहे जितकं ते होतं. मला असं वाटतं की ते पण हळूहळू असं केमिस्ट्री पण अशी स्टेप बाय स्टेप अशी वाढत गेली. नाही तर अनेकदा असं असतं ना की रोमॅन्टिक सीन झाल्यानंतर अभिनेत्रीचं तोंड इकडे आणि अभिनेत्याचं तोंड इकडे, असंही असू शकतं. मी तुला सांगू, आय रिअली फील, करेक्ट आहे का चुकीचं आहे म्हणजे मला माहिती नाही, पण मला असं वाटतं की तो जो ऑकवर्डनेस असतो आणि तो जो एक कम्फर्ट झोन नाही म्हणत आहे, तुम्ही एकमेकांबरोबर कम्फर्ट झाला की गेलं असं मला वाटतं. जर तुम्ही कम्फर्टेबल झालात रोमॅन्टिक सीन साठी तर ते फिलिंग्स आणि ते इमोशन्स चेहऱ्यावरनं जातात असं मला वाटतं. तो जो ऑकवर्डनेस आहे त्याच्यातच रोमॅन्स आहे आय गेस, आय फील. तर तो पण होता आमच्यात, कारण ते म्हणजे जवळ यायचे सीन असायचे तर ऑकवर्ड तर वाटायचंच आणि त्याच्यातच ते लाजणं यायचं. ही लाजायची, छान लाजायची, मस्त छान एकदम. आता सांग तू आता जस्ट संसारा केलास तिच्या बरोबर, आता ती लाजू शकते का असं तुला वाटतं का? ती लाजू शकते पण लाज वाटत नाही आता तिला. लाजू शकते ती लाजू शकते पण मला माहित नाही आता. म्हणजे तुला जर कोणी हो तशीच गौरी सारखी हो आम्ही एक लाजिरस शूट केलं होतं आणि त्यात प्रॉपर एकदम ती अजूनही करू शकतेस. व्हेरी नाईस. कारण तो कम्फर्ट झोन नाही आला, तेच मी सांगते. जर कम्फर्टेबल झालो तर तो जो ऑकवर्डनेस असतो, ती जी फर्स्ट लाजण्याची फिलिंग असते ती येणारच नाही. पण तुमच्यात कधी भांडणं झाली होती सेटवर काहे दिया परदेश? पण अशी खूप तगडी भांडण नाही. एकदा झालं होतं असंच काहीतरी टाइमपास मध्येच झालं होतं, पण खूप हे नाही, कामावरच झालं. एकदा असं झालं होतं की अजय सर काहीतरी बोलत होते, तिला काहीतरी शिकवत होते, ठीक आहे. आणि युजली असं असतं की आम्ही एकमेकांना सपोर्ट करतो ना, करत होते ना. तर मी ऍट दॅट मोमेंट मी तिला सपोर्ट नाही केलं आणि मी अजय सर म्हणजे अजय सर बाजूला बोललो मी. तर ते झालं, ओके झालं, सगळं ठीक आहे, आता शूट करा. सीन मध्ये मला कळलं की तिला काहीतरी प्रॉब्लेम आहे, ती प्रॉपरली बघत नाहीये माझ्याकडे. मग नंतर मी तिला विचारलं की काय झालं. तर एक वेळा ते मला आठवतंय, ती खूप बराच वेळ चिडले होते. ती खूप रागवली होती. बराच वेळ चिडले. असं नाही करायचं. ओके, असं नाही करायचं. सायली, तू तेव्हापासूनच रागीटस का? म्हणजे मी तुला जस्ट विचारतेय. स्वभाव थोडा रागीट आहे. ऋषी कायच नाही म्हणेल. आहे ना? होच म्हणेल तो रागीट. नाही, तेव्हा नव्हती. आता थोडासा हो वयाप्रमाणे थोडंसं रागीट. तो मग काय बोला, वयाप्रमाणे थोडा राग वाढला म्हणाला तो थोडासा. बघ आशिष, त्याच्या डोळ्यात दिसलं मला काय बोलायचं. आशिषला व्यवस्थित माहिती आहे, जिथे चुकतं तिथे आपल्याला राग येतो. स्ट्रेट फॉरवर्ड नेचर आहे. तो कोणीच नाही काढू शकत माझा. तो हा जरी समोर आला तरी मी याला फटका मारेन की तू चुकलंय तर चुकलंय. पण ती तेव्हापासूनची मैत्री अजूनपर्यंत तुम्ही कन्सिस्टंटली ठेवली. मग
ते आपण असं ना की आपण एकत्र काम नाही केलं तरी आपण भेटूया, ते एक आपला सर्कल असतो, तसं काही तुमच्या बाबतीमध्ये आहे का? नाही, नाही. पण आम्ही नाही भेटत. नाही. नाही, आम्ही खूप क्वचित भेटतो आणि आम्ही असं ठरवून एकमेकांना फोनही नाही करत. आम्ही एकमेकांशी कदाचित 6-6 महिने बोलत नसू. पण मला असं वाटतं की मी But we start from the same chapter. सेम चॅप्टर या मला असं वाटतं की मी 10 वर्षानंतर पण ऋषी बरोबर अशीच असेल. तुम्ही पण एकमेकांना काही पेट नेम ठेवलं होतं का सेटवर? काही नाव का ऋषी आणि त्याचं साई? मला नाही ठेवलं. त्याचं काय होतं? काय नाव आहे माझं? काय नाव आहे? तुझं पेट नेम आहे घरी. काय असं घरी नाही, सेटवर सेटवर नाही, नावाने ठेवले एकमेकांना म्हणजे? नाही. You know what I mean. नाही ठेवली. आणि आम्ही तेच म्हणतोय ना, आम्हाला बाकीच्यांनीच इतके नावं ठेवायची भीती वाटत होती की आम्ही एकमेकांनाच काय नावं ठेवू. आम्ही गप्प बसायचो, बाई तू मला सपोर्ट कर, मी तुला सपोर्ट करते, शांततेत काम करूया आपण, 12 तासाची शिफ्ट करूया. बाकीचे बोलतीलच आपल्याला चुकलं तर. आपल्याला दररोज काम करायचंय. बरोबर आहे. ठीक आहे. हो, आम्ही बाय डिफॉल्ट रोज काम करणार ना. बाकीचे तरी मध्ये मध्ये येऊन जाऊन होते, किंवा त्यांचं थोडंसं कमी शूट लागायचं, किंवा एक मध्ये मध्ये सुट्ट्या मिळायच्या. आम्ही तर रोजच. ज्या दिवशी काम नव्हतं त्या दिवशी पण आम्ही सेटवरच होतो. सेटवर असायचं की बाकी काय करतायत, बाकीच्यांचं काय सीन आहेत, नाही तसं नाही, पण काहीतरी असायचंच ना. नाही, पण आम्ही मोहन काका, मोहन जोशी सर, शुभांगी गोखले मॅडम यांचे सीन बघण्यासाठी म्हणून आम्ही मॉनिटरवरही बसून राहायचो. आमचं शूट नसेल, आमचं सीन नसेल तरी. आणि ही थोडी सवय मला ऋषीने लावली, कारण तो बसायचा, त्याचं बघून बघून मी बसायला लागले मॉनिटर समोर की बघूया. कारण मोहन सर, शुभांगी मॅम असे कलाकार होते आमच्या बरोबर, म्हणजे दिग्गज कलाकार. मोहन सर मला एक आठवतंय, कारण मला बघायचं, कारण ही इज अन अमेझिंग ऍक्टर. मला बघायचं होतं की मोहन सर असं, म्हणजे तो असं काय करतोय ज्यामुळे मोहन सर म्हणजे मोहन सर आहे, असं तो माणूस असं काय करतोय. तर मी समोरून बघत होतो आणि मला काहीच वाटत नव्हतं, की मला वाटलं की असं तर काहीच नाहीये. म्हणजे समोर मोहन सर, इथे मॉनिटर, मोहन सरला बघत होतो मी, असं तर काहीच नाहीये. मग असं बघता बघता मी मॉनिटरला बघितलं आणि आय वॉज शॉक्ड. जे ट्रान्सलेशन होतं कॅमेरावर, इट वॉज अमेझिंग. म्हणजे काहीतरी करतो तो, मला माहित नाही तो कसं एक्झिक्यूट करतो तो. तर त्यासाठी मी बघायचो, जे मॉनिटर होतं त्यासाठी मी बघायचो की ही इज नॉट डुईंग एनिथिंग इन फ्रंट ऑफ मी, पण मॉनिटरवर असं ट्रान्सलेट होऊ शकतो. ओ माय गॉड. मी तर खूप काही करायचा प्रयत्न करत होतो, पण काहीच ट्रान्सलेट होत नव्हता. किती जेन्युइनली सांगतोय यार. आम्ही खूप काही ट्राय करायचो की असं करूया तसं करूया, काय. आणि आम्हाला त्याच्यावर शिव्याच पडायचं, काय केलंय, कोणी सांगितलंय खरं. पण मी बघायचे नाही मॉनिटर, कारण मला ते बघून भीती वाटायची की यांच्यासारखं तर आपल्याला कधी जमणारच नाही, कशाला बघायचं. अजय सर मला म्हणजे त्यांचा असा एक रूल होता की तू ये, तू बघ तू काय केलंय, छान वाटतं का तुला, नाही कर परत जाऊन, असं होतं की. तर मला मॉनिटर बघायची सवय होती थोडीशी, म्हणजे अदर ऍक्टर्सना पण आणि स्वतःला पण थोडंसं. ती नाही बघायची, ती अजूनही नाही बघत मला वाटतं. मला भीती वाटते थोडीशी मॉनिटर बघायची. आणि त्याच्या मागे 2-3 कारण आहेत, की DOP म्हणजे जे सिनेमॅटोग्राफर असतात ते, आणि आपल्या दिग्दर्शकावर आपला प्रचंड विश्वास असला पाहिजे, असं मला नितीन सुपेकरांनी सांगितलं आटपाडी नाईट्सच्या वेळेला. तर त्यांनी मला हे सांगितल्यामुळे मी कधीच मॉनिटर बघितला नाही. ते म्हणाले की आमच्यावर विश्वास ठेव, आम्ही जेव्हा तुला सांगतोय की बरोबर आहे, जेव्हा आम्ही तुला सांगतोय 1 more take, तर तेव्हा तू आमच्यावर विश्वास ठेव. आणि ते माझ्या डोक्यात बसलं म्हणजे बसलं. सो हे सुरुवातीच्या काही काळात, काहे दिया परदेस असेल, आटपाडी नाईट्स असेल, किंवा असं आम्ही जे सुरुवातीच्या काळात कामं केलेत, त्याच्यात काही लोकांनी ज्या गोष्टी सांगितल्यात ना, त्या अशा कोरल्या गेल्यात की हे असं आहे. आणि मोहन काका आणि शुभांगी मावशी, शुभांगी जोशी जी आजी होती आमची, आणि बाकी सगळेच ऍक्टर्स, वेणू, समीर खांडेकर, आणि सगळेच ऍक्टर्स आमचे, सचिन दादा, यांनी इतकं काम केलं होतं, इतक्या सिनेमांमध्ये, नाटकांमध्ये, सिरियलमध्ये. तर यांचं काम बघणं किंवा त्यांच्या बरोबर काम करणं, त्यांना फक्त रिॲक्ट करणं एवढंच आमचं काम होतं. खरं ते करत होते काम, आम्ही रिॲक्ट करायचं, एवढंच होतं. क्या बात.
पण अनेक सीन असतात ना तुमच्या वाट्याला जे आले काहे दिया परदेशच्या निमित्तानं, रिटेक होत असतील नो डाऊट, पण तरी पण ना एखादा असा सीन असतो किंवा मुवमेंट असते की ज्याच्यावर खूपच मेहनत करावी लागते आणि ते बेस्ट ऑफ बेस्ट होतंच आपल्याकडनं. सो मला तुमच्यासाठी असे कोणते सीन आहेत खूप रिटेक वाले किंवा जे बेस्ट बेस्ट बॉस याला तर तोडच नाही असं काय होतं? रिटेक म्हणजे मला नाही वाटत की खूप नाही, retake रिटेक आम्ही- नाही मी सांगणार, माझ्यासाठी 2 आहेत सिक्वेन्स. हां. फर्स्ट जेव्हा तो असं आज स्टील आय रिमेंबर दिस लाईन, अंगठीचं माप घ्यायचंय म्हणून, नाप तो आप ही का चाहिए ना, अंगूठी खरीदनी है, हां. असा वाला जो सीन होता तो पहिल्यांदा प्रपोजल वाला, आणि तो किती ब्युटिफुल लिहिला हां, होता हां. की अंगठी घ्यायला जायचं, त्याचं कोणाशी तरी लग्न होणार आहे असं मला वाटत असतं, म्हणून मी चिडलेली असते. हां. आणि तो म्हणतो अंगूठी लेने जाना है, अम्मा ने आपके साथ जाने बोला है. हां. तर मी म्हणते मी कशाला पाहिजे, अंगूठी का नाप तो आप ही का चाहिए ना. तर ते हां. किती क्यूट प्रपोजल आहे. होतं. तर त्याला ती सगळी अशी राऊंड ट्रॉली वगैरे लागली होती. हां. त्याच्यानंतर मला ना ते रोमॅन्टिकपणे एक स्टेअर नाही करता यायचं, अजूनही नाही येत मला, पण ऋषीला जमतं ते. तो असं ब्लिंक न करता स्टेअर करू शकतो, मी नव्हते करू शकत. तर त्याच्यात माझे बऱ्यापैकी रिटेक झाले होते त्या राऊंड ट्रॉलीमध्ये. आय रिमेंबर दिस. कारण माझं असं व्हायचं, डोळे ब्लिंक पटकन होतात. तर अजय सरांना तर ते आणि स्टेअरिंगच पाहिजे ना त्याला, की असं एखाद्या मुलाने प्रपोज केल्यानंतर अवाक. तर ते, आणि सेकंडली आय रिमेंबर आमचं जे लव्ह सॉन्ग शूट केलं होतं छाने लगा, हम्म. मला ते त्यासाठी अजूनही retake झालं होतं? रिटेक नाही, बेस्ट मेहनत घेतली आणि बेस्ट बेस्ट. हां. मला ते आठवतं ते पहिल्यांदा जेव्हा हात पकडला होता आणि बाय असं करून निघालो होतो मी, राऊंड ट्रॉली वगैरे सगळं येड लागलेलं. तेच आहे ना, अच्छा सेम सीन आहे. हां, हां. अच्छा नाही ठीक आहे. हां तेच दॅट आहे ना. वॉज बेस्ट. तेच आहे ना. जेव्हा तू म्हणतो की नाप तो आप ही का लेना है, अंगठी का, करेक्ट. आणि त्याच्यानंतर हात पकडतो का असं काहीतरी होतं. मी जायला निघते आणि हात पकडतो आणि आणि त्याच्यानंतर राऊंड ती ट्रॉली राऊंड ते मेहनत त्याच्यासाठी खूप, कारण सगळे लाईट्स आणि आम्ही ठाण्यात शूट करत होतो. प्लस आउटडोर होतं, प्लस लाईट जात होती, खूप काय होतं म्हणजे. घाम, सगळे उद्योग, आणि त्याच्यात ती राऊंड ट्रॉली आणि त्याच्यात मी ब्लिंक करते. सरांचं असं, अरे एका ठिकाणी बघ ना. आणि त्या सगळ्या गोष्टी, आणि त्याच्यानंतर मेहनत घेतली होती छाने लगा त्या गाण्यासाठी, कारण पाऊस आणि पावसात मला असं वाटतं भिजतोय. की त्या गाण्यासाठी बाकी सगळ्यांनी खूप मेहनत घेतली होती. आम्ही तर आम्ही मजा केली होती, हां, पण मेहनत आम्ही घेतली होती, मजा पण करत बेस्ट होतो. विचारलं तिने, काय बेस्ट झालं. हा, तुझ्यासाठी कोणता तुझा फेवरेट सीन आहे? सेम. दिस नॉट छान लगा दिस आधीचा प्रपोजल सिक्वेन्स. प्रपोजल सिक्वेन्स ओके. मस्त शूट झाला होता. बट एकदम खूप मजा आली लाईफ होती. चेंजिंग ना यार या 2 भूमिका तुमच्यासाठी, शिव आणि गौरी, ओ येस. वी आर एकदम- ब्लेस्ड. की अशा प्रकारचे ब्लेस्ड. आम्ही लकी पण नाही आहोत, ब्लेस्ड आहोत. आम्ही, आमच्या आई वडिलांनी खूप पुण्य केलंय मागच्या जन्मी, आणि की डेब्यू असा मिळतो आपल्याला ना. एक्झॅक्टली. हो, आणि म्हणजे आमचं कारण वयही असं नव्हतं तेव्हा की आम्ही काहीतरी चांगलं कर्म केलं आणि ज्याचं फळ आम्हाला मिळालं. तुम्ही किती वर्षाचे होता तेव्हा? मी 23 होते. 23. 25. एकदमच अय्यो. लहान यार. आता नका यार तू. नाही खूपच लहान यार, होता. तू वय विचारलंस यार. सायली. वाव. आता कळलं सगळ्यांना. मला काय तू मागाशीच म्हणाल मी दिसतेय का 9 वर्ष मोठी. पण तुमचा लास्ट डे ऑफ शूट कसा होता काहे दिया परदेसचा? की आता हा प्रवास थांबतो इकडे, ऑब्व्हियसली इमोशनल मी असणार. खूप रडून, मी हट्ट करून मी सांगितलं होतं शेवटचा शॉट आणि शेवटचा टेक मीच देणार. हा. मला द्यायचं होतं शेवटचा take. हा. काय माहिती का. खूप इमोशनल होतं माझ्यासाठी, खूप इमोशनल होतं. आणि अजय सर मेड शुअर ही सगळे रडणार. ही मेड शुअर. हा, तसंच लिहिलं होतं. लास्ट नाही तसं लिहिलं नव्हतं. अजय सर माइक वर लास्ट सीन शिव, ओ. लास्ट शॉट शिव, इसके बाद शिव नहीं होगा, ऐसे करके आई ग. he made sure that everyone cries. It was very emotional. आणि याच्या सजेशनने माझा लास्ट टेक होता. आणि दिसताना तुम्हाला शेवट वेगळा दिसतो सिनेमाचा, पण कुठल्या सिनेमाचा? सिनेमाचा नाही, सॉरी, सिरियलचा, serialचा. मालिकेचा.
मला वाटतं ती सांगते आता या पिक्चर नाही मी आले थोडं संसारामध्ये पटकन. मालिकेचं आपण जे शूट करतो ते एडिट करून वेगळ्या पद्धतीने लावतात ना, सो आमचा वेगळं लावलं होतं का? वेगळा लावला होता. सो आमचा लास्ट शॉट जो होता ऍक्च्युअल, जो सिरियल मध्ये दिसला तुम्हाला सगळ्यांना टेलिकास्ट झाला, तो होता लास्ट फ्रेम विथ बाळांबरोबर फोटोज क्लिक केलेला व्हिडिओ कॉलवर. करेक्ट. आई बाबा, आजी, दादा, वहिनी आणि इकडे आम्ही सगळे आपला सीन लास्ट होता ना शूट करताना. शूट करताना हा टेलिकास्ट झालेला. शूट करताना लास्ट सीन माझा डिलिव्हरीचा होता आणि त्या बाळाकडे बघून मी त्याच्याकडे बघते आणि रडत असते. तो सीन शूट करताना शेवटचा केला होता शॉट. करेक्ट. तर ते मला इतकं आठवतं आणि आय स्टील रिमेंबर द डेट. 27 ऑगस्ट ओके. लास्ट डे होता शूटचा. शूटचा. आय स्टील रिमेंबर की त्या दिवशी चतुर्थी होती. मला इतकं ते आठवतंय, तो सगळा सिक्वेन्स आठवतोय. तर आमच्या सेटवरच आतमध्ये हॉस्पिटलचं सगळं सेटअप केलेला होता आणि तिथे आम्ही तो शूट केला. इतकं वाईट वाटलं. वाईट सगळंच वाईट नाही यार, काहीतरी वेगळंच होतं ते. असं खूप कमी प्रोजेक्ट्सला होतं की तुम्हाला तिथून जायचं नसतं. असं खूप कमी ठिकाणी होतं की त्या माणसांना सोडून तुम्हाला जायचं नसतं आणि तुम्हाला मूव्ह ऑन करायचं नसतं. तर काय दिया परदेस वॉज लाईक दॅट की दोन्ही शुभांगी मॅम, म्हणजे शुभांगी गोखले मॅम, शुभांगी जोशी मॅम, मोहन जोशी सर, शाहनवाज अंकल, माधुरी मैम और सचिन दादा, समीर खांडेकर, अजय सर, नीलम ताई, त्याच्यानंतर अपने सुखी चाचा, अरे सुखी चाचा, गौतम आणि अखिल, म्हणजे अखिल. आणि ते ना कोणालाच सोडून जावं असं वाटत नव्हतं. एवढं सगळ्यांची प्रत्येक प्रोजेक्ट मध्ये एवढे सगळ्यांची मैत्री आणि जवळीक नाही होत. राईट. तर ते काहीतरी आमच्या नशिबात लिहिलेलं होतं. म्हणून म्हणते ना मी वी आर ब्लेस्ड. येस, क्या बात. पण तुम्ही काही घरी घेऊन गेला होतात का तुमच्या कॅरेक्टर मधलं, शेफच्या गौरीच्या संपल्यानंतर कॅरेक्टर काही नेलं होतं घरी? मी गणपती नेला होता सेटवरून. कॅरेक्टर मधलं असं काही नाही, पण सेटवरनं नेला होता. फक्त लास्ट डे ची स्क्रिप्ट आहे माझ्याकडे. अजूनही आहे? क्या बात. स्क्रिप्ट सारी मेरे पास सब है. मेरे पास भी कुछ है. लास्ट डे की स्क्रिप्ट आहे बस. फर्स्ट इज ऑलवेज स्पेशल ना, जे तुम्ही जपून ठेवलंय. क्या बात. अजून काही नाही, म्हणजे कॅरेक्टरचं काही नाही. हा, कॅरेक्टरचं खूप काय होतं ना, की ते काय रिंग्स वगैरे होते, काहीतरी लॉकेट कुर्ते पण होते ना त्याचे, ते काही नाही, शिवचे काही नाही. काहीच नाही. नाही असं हे नाही, पण मी गणपती नेला होता सेटवरून, एवढं मला आठवतं. वा. तुम्हाला टायटल ट्रॅक पाठ आहे? मला पाठ. मला माझं मला थोडाफार पार्ट आहे. तुझं सेक्शन मग मला ऐकवा ना जरा जाता. बाई गायलाच लावते. प्लीज गाईज प्लीज. दारी दुमदुमला चौघडा सनेचा सूर नवा, उत्तरेकडून आली मग लगत थंड हवा, या नोया मेहंदीने रंगवूया तिजला, सोनेरी क्षण हे घेऊन जाई सासरला. मेरे संग भी बीतेंगे पल तेरे सुनहरे, वादा ये रहा मेरा सब घर वालों से तेरे, बाबुल का घर में छोड़ के चली ओलांडुन वेस, काहे दिया परदेस, काहे दिया परदेस. क्या बात आहे. खूप मस्त. आणि तेव्हा तुम्हाला स्क्रीनवर एकत्र पाहिल्यानंतर सायली आत्ता इमोशनल झाली ऐकून. काहीतरी झालं मला. खूप मस्त. सगळं आठवलं असेल ना, ते शूटिंग, ती गाणी. अशी गुजबम्स मला आजही, जेव्हा आम्ही एखाद्या इव्हेंटला जातो, आम्ही कुठेही जातो बाहेर, इनॉग्रेशन असतील, काही गोष्टी असतील, स्पेशल गेस्ट अपीअरन्स असतात, आपले दहीहंडीचे असतात किंवा इथे, तर तिथे सुद्धा आजही हेच गाणं लावलं जातं आमच्या एंट्रीला आणि इतकं भरून येतं. आय स्वेअर. या तुमच्या निमित्ताने, थँक्स टू यू फर्स्ट ऑफ ऑल, थँक्स टू राजश्री मराठी, खरंच खूप मनापासून आभार. कारण कदाचित आम्ही सुद्धा 9 वर्षात इतकं याच्याबद्दल आत्ता बोललोय आणि सगळ्यांची आठवण निघाली, सगळ्यांची आठवण येते. त्यातले 2 जण नाही आहेत ते पण आत्ता
असं होतंय शाहनवाज अंकल जे शिवचे वडील दाखवलेत आणि शुभांगी जोशी आजी आमची, तर ते आपल्यात नाही येत, तर हे आठवून सुद्धा त्रास होतो आता. आणि ते इतका पर्सनल लॉस वाटतो. सो असे सगळ्या गोष्टी याच्यानं आठवतात. आणि खरंच मी परत परत ते तिथेच येते की वी आर ब्लेस्ड की आम्ही हे काम आणि केलं. असे प्रोजेक्ट ना खूप असे कमी बनतात आणि खूप नशीबवान म्हणूया ब्लेस्ड लोकांना मिळतात गाईज. पण थँक्यू सो मच. तेव्हा तुम्हाला एकत्र एवढे दिवस पाहिल्यानंतर आता संसारामध्ये प्रेक्षक पुन्हा एकदा तीच केमिस्ट्री अनुभवतील. सरप्राइजेस आहेत, त्याबद्दल आपण बोलूच या. थँक्यू सो मच वन्स अगेन. ऑल द व्हेरी बेस्ट. एकत्र काम करत राहा, कारण तुमच्या प्रत्येक व्हिडिओवर प्रेक्षकांच्या कॉमेंट असतात की एकत्र लवकर काम करा. आता मी तुमच्या सगळ्यांच्या कॉमेंट्स वाचणार. या इंटरव्ह्यूच्या खाली तुम्ही जे जे कॉमेंट्स लिहिणार आहे ते मी वाचणार. वाव, थँक्यू. ऑल द बेस्ट गाईज. थँक्यू सो मच.